Good morning, students. Today we are going to discuss our fourth chapter current, electricity and magnetism म्हणजेच धारा विद्युत आणि चुंबकत्व. धारा विद्युत किंवा करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स असतात. इलेक्ट्रॉनवर कोणता प्रभार असतो? ऋण प्रभार असतो आणि प्रोटॉनवर धन प्रभार असतो. आणि हे जे प्रभार आहेत हे प्रभार जेव्हा एखाद्या माध्यमातून वाहतात, उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनचा फ्लो, निगेटिव्ह चार्जचा फ्लो जेव्हा एखाद्या माध्यमातून वायरसारख्या माध्यमातून होत असतो तेव्हा आपण असं म्हणतो करंट फ्लो होतो. आणि ह्या करंट फ्लोमुळं आपल्याला ॲज अ रिझल्ट समजा एखादी मशीन चालू होणं, एखादा लाईट चालू होणं, फॅन चालू होणं, मोबाईल चार्ज होणं, इलेक्ट्रिक स्टोव गरम होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तर हे उदाहरण आहे धारा विद्युतची किंवा करंट इलेक्ट्रिसिटीची. आणि मॅग्नेटिझम काय आहे, चुंबकत्व काय आहे? द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅग्नेट टू अट्रॅक्ट ऑर रिपेल, म्हणजे एखाद्या चुंबकाचं एखाद्या वस्तूला आकर्षित करणं किंवा त्या वस्तूमध्ये आणि त्या चुंबकामध्ये प्रकर्षण निर्माण होणं, यालाच आपण चुंबकत्व असं म्हणतो. करंट इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत पुढे सांगत असताना जे इलेक्ट्रिक सेल्स आहेत, इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ अ रेडिओ or in a car battery, a current is produced by the flow of both negatively and positively charged particles. म्हणजेच काय, तर जी कारची जी बॅटरी असते या बॅटरीमधून धनप्रभारित आणि ऋणप्रभारित अशा दोन्ही कणांचा वहनामुळं विद्युत प्रवाह निर्माण होत असतो आणि त्यामुळंच मग कार चालू होते किंवा त्याचे लाईट्स लागतात, हॉर्न वाजतो, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. नेक्स्ट इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल काय किंवा त्याला विद्युत स्थितिक विभव असे म्हणतात, की पाण्याच्या बाबतीत समजा आपण एखादा धबधबा जर पाहिला तर धबधब्याचं पाणी हे उंचावरून खाली आपोआप पडत असतं स्पॉन्टेनियसली, त्याला कसल्याही प्रकारच्या फोर्सची आपल्याला गरज पडत नाही. किंवा हीटच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे हीटचा फ्लो होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण एखादा लोखंडी रॉड जर आपण जाळावर धरला तर हळूहळू आपल्या हातालाही पोळायला लागतं. त्याचं काय कारण आहे की जास्त टेम्परेचरकडून कमी टेम्परेचरकडे, जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे ती उष्णता वाहून नेली जात असते. त्याचप्रमाणे जो प्रभार आहे तो हायर इलेक्ट्रिक लेवल टू लोअर इलेक्ट्रिक लेवल या पद्धतीनं प्रवासित होत असतो. आणि मग धिस इलेक्ट्रिक लेवल डिसाइड्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, म्हणजे एखादा करंट कोणत्या दिशेनं वाहणार, एखादा प्रभार कोणत्या दिशेनं वाहणार आहे, ही दिशा ठरवण्याचं काम देखील ही इलेक्ट्रिक लेवलच करत असते. आणि त्यालाच काय म्हणायचं तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणजेच विद्युत स्थितिक विभव. पोटेन्शियल डिफरन्स काय आहे तर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जे विभव आहेत, जे दोन बिंदू आहेत त्या दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक म्हणजेच विभवांतर. द डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ऑफ द टू पॉईंट्स इज नथिंग बट द पोटेन्शियल डिफरन्स. आणि आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे हा कसा कॅल्क्युलेट होतो किंवा त्यातला फरक कसा निर्माण होत असतो, तर जसं मी आता सांगितलं की हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर हा डिफरन्स निर्माण होत असतो, किंवा धबधब्याच्या बाबतीत हायर लेवल टू लोअर लेवल अशा पद्धतीनं हा डिफरन्स निर्माण होतो. आणि मग इलेक्ट्रिक करंटच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की हाय लेवल टू लो लेवल या पद्धतीनं हा विभवांतर किंवा पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होत असते. आता आपल्यासमोर दोन आकृत्या आहेत इलेक्ट्रिक सर्किटच्या, विद्युत परिपथाच्या, ए आणि बी म्हणजेच अ आणि आ. ह्या दोन परिपथामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, पहिला जर पाहिला ए इलेक्ट्रिक सर्किट, यू विल फाइंड दॅट देर इज ओनली बल्ब अँड दॅट बल्ब इज कनेक्टेड विथ द कॉपर वायर. एका तांब्याच्या तारेनं हा बल्ब जोडलेला आहे, पूर्ण सर्किट तयार झालेला आहे, एक रेक्टँगल पूर्ण तयार झालेला आहे. आणि सेकंड केसमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक बल्ब आहे, तिथं देखील वायर आहे, परंतु त्याच्यासोबत एक प्लस मायनस सिम्बॉल दिसते अँड दॅट प्लस मायनस सिम्बॉल इज द ड्राय सेल, म्हणजेच तो एक कोरडा विद्युत घट आहे, साधा सेल आहे जो आपण आपल्या घड्याळीमध्ये वगैरे वापरतो. आणि हा सेल कनेक्ट केल्यामुळं सेकंड जी आकृती आहे, दुसरी जी फिगर आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की लाईट लागलेला आहे. मग याचा अर्थ काय समजून घ्यायचा की जेव्हा आपण त्या बल्बला साध्या नुसत्या वायरनं, कॉपर वायरनं कनेक्ट केलेलं आहे तेव्हा त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा इलेक्ट्रिक फ्लो होत नाही आहे.
आणि त्यामुळं लाईट लागत नाही. परंतु सेकंड केसमध्ये मात्र देर इज द फ्लो ऑफ करंट आणि लाईट पण लागतं. आणि त्याचं रिझन काय आहे तर ते वापरलेला ड्राय सेल किंवा बॅटरी. ही जी बॅटरी ड्राय सेल जी आहे, कोरडा विद्युत घट जो आहे, याच्या 2 पॉईंट्समध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो, ड्यू टू दॅट पोटेन्शियल डिफरन्स द करंट विल फ्लो. त्याच्यामुळे करंट फ्लो होतो आणि ॲज अ रिझल्ट लाईट लागत असतो. हा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे त्याचं SI सिस्टीममधलं जे एकक आहे ते आहे व्होल्ट आणि त्याला व्ही ह्या सिम्बॉलनं दर्शविलं जातं. इलेक्ट्रिक सेल. A source is required to produce a uniform flow of charges in a circuit. Such a general device is an electric cell. म्हणजे एखाद्या परिपथामध्ये जर आपल्याला विद्युत प्रवाह आवश्यक असेल, पाहिजे असेल, तर मग त्यासाठी एका स्रोताची गरज आहे आणि तो स्रोत म्हणजेच काय असतं तर विद्युत घट. द मेन फंक्शन ऑफ व्हेरियस इलेक्ट्रिक सेल्स इज टू मेंटेन अ कॉन्स्टंट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द इट्स 2 पॉईंट्स. म्हणजे प्रत्येक जो विद्युत घट आहे, इलेक्ट्रिक सेल आहे, त्याचं कार्य काय आहे तर ज्या माध्यमातून, ज्या वायरच्या माध्यमातून हा प्रवाह होतो आहे तो प्रवाह सातत्यानं सारखाच राहिला पाहिजे. आणि विभवांतर जे आहे यासाठी विद्युत घटामधलं जे विभवांतर आहे ते कायम राखलं गेलं पाहिजे. ड्राय सेल, कोरडा विद्युत घट. आपण आपल्या घड्याळीमध्ये, खेळण्यांमध्ये अशा पद्धतीचे सेल अनेक वेळेला वापरलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण पेन्सिल सेल असं म्हणतो. तो सेल जो आहे, तो सेल जर आपण फोडला, एखादा मोठा सेल जर आपण घेतला आणि तो जर आपण फोडला तर आपल्याला त्याच्यामध्ये काय पाहायला मिळतं तर ते आपल्याला आकृतीमध्ये पाहायला मिळू शकेल. समोर तुमची आकृती आहे बघा. काय काय त्याच्यामध्ये असतं. सुरुवातीचं जे कव्हर आहे, वरचं कव्हर काढल्याच्यानंतर ते मेटॅलिक कव्हर जर काढला आपण तर मध्ये पण एक लेअर आपल्याला पाहायला मिळेल, कव्हर पाहायला मिळेल. दॅट कव्हर इज द झिंक कव्हर. आणि जे झिंक कव्हर आहे दॅट झिंक कव्हर कंटेन्स इलेक्ट्रोलाइट. त्या झिंक कव्हरच्या आत एक इलेक्ट्रोलाइट आहे. इलेक्ट्रोलाइट म्हणजेच विद्युत अपघटनी आपण म्हणतो आणि ज्याच्यामध्ये 2 प्रकारचे चार्जेस असतात, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. म्हणजे आपण थोडक्यात सांगू की त्याच्यामध्ये आयन्स असतात. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज असणारे जे पार्टिकल्स आहेत दॅट वी कॉल इट ॲज ए आयन्स, त्यांना आपण आयन्स असं म्हणत असतो. आणि मग हे आयन्स त्या अपघटनीमध्ये प्रेझेंट असतात. अपघटनी कशापासून बनलेली असते. देर आर 2 कंपाऊंड्स. वन इज द झिंक क्लोराईड अँड अदर इज द NH4Cl, दॅट इज द अमोनियम क्लोराईड. ZnCl2 आणि NH4Cl, झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड यांचं मिश्रण, यांचं मिक्सचर, जी पेस्ट आहे दॅट कॉम्बिनेशन इज नथिंग बट द इलेक्ट्रोलाइट. हे इलेक्ट्रोलाइट असतं. आणि त्या इलेक्ट्रोलाइटच्या मध्ये एक सेंटर पॉईंटला जर पाहिलं आपण तर एक पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ज्याला की धनाग्र असं आपण म्हणतो. हा धनाग्र काय आहे तर एक रॉड आहे आणि दॅट रॉड इज ऑफ द कार्बनपासून बनलेला आहे, ज्याला आपण ग्रॅफाईट रॉड असं म्हणतो. आणि जी झिंक, मेटॅलिक झिंक जो आहे कव्हरिंग बाहेरच्या साईडची, ती जी कव्हरिंग आहे दॅट वर्क्स ॲज ए निगेटिव्ह टर्मिनल, म्हणजेच ऋणाग्र म्हणून ती काम करत असते. म्हणजे मेटॅलिक जस्त जे आहे, झिंक जे आहे ते ऋणाग्र म्हणून काम करणार आहे, तर सेलच्या मध्यभागी असलेला रॉड, ग्रॅफाईट रॉड, हा धन आग्र म्हणून काम करणार आहे. आणि ह्या धन आग्र आणि ऋण आग्राच्या मध्ये काय काय आहे तर एक आहे मिश्रण ZnCl2 आणि NH4Clचं, म्हणजे झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडचं. त्याचप्रमाणे एक पेस्ट पण आहे MnO2, म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड MnO2, याची एक पेस्ट भरलेली आहे. या सगळ्यांचा उपयोग कशासाठी होतो तर ह्या जेव्हा रासायनिक अभिक्रिया होते, ह्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकांवर पोटेन्शियल डिफरन्स निर्माण होतो, विद्युत प्रभार तयार होतो. आणि त्या विद्युत प्रभार निर्माण झाल्यानंतर परिपथामधून, त्या सर्किटमधून इलेक्ट्रिक फ्लो होतो. आणि म्हणून मग आपण त्या सेलचा वापर एखादा लाईट लावण्यासाठी किंवा मग एखादी इलेक्ट्रिक वस्तू चालवण्यासाठी करू शकतो. आता हा जो विद्युत घट आहे, हा विद्युत घटामध्ये जे मिक्सचर आपण आता सांगितलं की ZnCl2 आणि NH4Clचं जे कॉम्बिनेशन आहे, ते मिक्सचर आहे, ते मिक्सचर आहे ते थोडंसं ओलसर असतं आणि यामधून अतिशय मंदपणे रासायनिक अभिक्रिया होत असते. आणि म्हणून आपल्याला सातत्यानं पण कमी प्रमाणामध्ये विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट मिळत असतो. हे जे सेल्स आहेत, हे जे ड्राय सेल्स आहेत, हे ड्राय सेल्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनेक वस्तूंमध्ये वापरले जातात. आणि वापरण्यासाठी दीज सेल्स आर व्हेरी कन्व्हिनियंट बिकॉज दॅट कॅन बी हेल्ड इन एनी डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू द ग्राउंड अँड कॅन बी यूज्ड इन मोबाईल इन्स्ट्रुमेंट्स.
म्हणजे हे जे सेल आहेत हे सेल आपण उभ्या, आडव्या, तिरप्या स्वरूपात कुठेही वापरू शकतो. कोणत्याही वस्तूंमध्ये आपण ते सहजपणे वापरू शकतो आणि कोणत्याही चल वस्तू साधनांमध्ये देखील, चलसाधनं म्हणजे हालचाल करणारे साधनं असतील त्यांच्यामध्ये आपण यांचा वापर करून इलेक्ट्रिक फ्लो, इलेक्ट्रिक करंट मिळवू शकतो. लीड ॲसिड सेल, लेड आम्ल विद्युत घट. This type of cell can be recharged after getting electrically discharged. The lead acid contains a lead electrode and a lead oxide electrode. Both are dipped in dilute sulfuric acid, that is H2SO4. म्हणजे बघा ह्या सेलमध्ये, ह्या विद्युत अपघटनामध्ये लीड ॲसिड सेलमध्ये दोन प्रकारचे इलेक्ट्रोड्स आहेत. एक आहे लीड, ज्याला की आपण PB शिसे असं म्हणतो, आणि दुसरा आहे लीड ऑक्साईड PbO2. ह्या दोन इलेक्ट्रोड्स एका सोल्युशनमध्ये डीप केलेले आहेत. ते सोल्युशन आहे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडचं. आता हे जे डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड आहे, डायल्यूट ह्याचा अर्थ तीव्र नाही आहे, ते सौम्य असं आहे. त्याच्यामध्ये त्या ॲसिडमध्ये काही प्रमाणामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि त्यामुळं ते जे आम्ल आहे ते विरल बनलेलं आहे. आता हा जो इलेक्ट्रोड आहे, हा जो सेल आहे, ह्या सेलचं एक वैशिष्ट्य असं आहे की हा रिचार्जेबल आहे. म्हणजे जेव्हा याची इलेक्ट्रिक करंट फ्लो करण्याची कॅपॅसिटी संपते तेव्हा त्याला आपण परत चार्ज करू शकतो आणि चार्ज केल्यानंतर तो परत वापरात येतो. अशा पद्धतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ह्या सेलचं आहे. ह्याच्यामध्ये जे दोन इलेक्ट्रोड वापरले जातात, दोन सेल्स, दोन PB आणि PbO2 अशा पद्धतीचे जे दोन इलेक्ट्रोड्स वापरले जातात, विद्युत अग्र वापरले जातात, त्यातला जो लीड आहे PB हा या सेलमध्ये निगेटिव्ह चार्ज म्हणून काम करतो. इट कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. आणि जो PbO2 आहे म्हणजेच लीड ऑक्साईड आहे, दॅट वर्क्स ॲज ए पॉझिटिव्ह चार्ज. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज टू इज नियरली 2 व्होल्ट. Because of the chemical reactions between the substances in the cell, electric charge is produced on both the electrodes and electric current flows through the load इन द सर्किट. म्हणजे बघा याच्यामध्ये जे दोन इलेक्ट्रोड्स आहेत PB आणि PbO2, ह्या PB आणि PbO2मध्ये PbO2वर पॉझिटिव्ह चार्ज, PBवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि त्यांच्यामधला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो साधारणतः सुमारे 2 व्होल्ट आहे. आणि जेव्हा केमिकल रिॲक्शन होते, केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर ह्या दोन पॉईंट्समधून विद्युत प्रवाह किंवा इलेक्ट्रिक चार्ज हा फ्लो होतो आणि आपल्याला करंट फ्लो मिळतो किंवा करंट मिळतो. आणि या करंटचा वापर विविध वस्तूंमध्ये, उदाहरणार्थ मोटरसायकल असेल, ट्रक असेल, कार असेल, यांच्यामध्ये अशा पद्धतीच्या लेड आम्ल विद्युत घटाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो.